आधी आपण गव्हाचं पीठ घेऊया. बर. गव्हाच्या पिठात थोडीशी हळद, लाल मिरच पावडर, बर, थोडंसं ओवा टाकूया हां, आणि मीठ. मीठ. आता हे सगळं आपण एकजीव हो, करतो एकजीव ना? करतोय. हां, आणि मग त्याचं आपण गव्हाला आपण चपातीला आटा कसं करतो ना तसं तसं करायचं, पण पीठ थोडं मळायचं. घट्ट करायचं. बर. पाणी थोडं पाणी देऊ, तेल थोडंसं. थोडं टाकलं तरी चालेल. बस. आणि हा कमी वेळामध्ये होणारा पदार्थ आहे. हां हां. आणि शिवाय पोटभर आणि पौष्टिक आहे. आता हे एकजीव झालेलं आहे. आता आपण हे आता आपण असं करून ठेवूया आणि आपण वरणाला फोडणी करूया. बर. त्याच्यात थोडं तूप टाकूया. फोडणीचं सगळं इथे आणून ठेवू का? फोडणीचं साहित्य. आपण आता मोहरी टाकूया. हां, म्हणजे कळेल हां तिच्या आवाजावरनं. पहिल्यांदा लसूण. हां, थोडं जिरं टाकूया हां, आणि पटकन लसूण टाकायचं. अच्छा, म्हणजे जिरं. जिरं भाजताना पटकन, त्यामुळे लगेच पटकन लसूण टाकायचा. पण हिंग नंतर टाकायचं का खरंच, का आधी टाकायचं थोडं होतं? टाकलं तरी चालेल. आता आपण डाळ टाकूयात का? थोडी हळद टाकूया. हळद टाकली थोडी. हां, नंतर थोडासा गोडा मसाला टाकूया आपण. हां, आणि मग डाळ डाळ टाकायची. घोटलेली आपण डाळ त्याच्यामध्ये टाकली. तूर डाळ आहे ही. आणि असे हे माझे वरण आहे ना ते पातळ करायचं, कारण आपण त्याच्यामध्ये हे करणार आहोत ना. पाणी थोडं गरम पाणी टाकायचं, पण आता हे सूप टाकलं चालेल असं? हो चालेल. बर. पहा बरं. हां, अजून पातळ करायचं नाही. आता आपण ते लाटायला घेऊया. चालेल. हां, आता आपण लाटून घेऊया. आता आपण लाटून घेऊया. हां, आधी आपण शंकरपाळ्यासारखा आकार हां, देऊया. मला मी आणि आकार द्यायचा त्याला. वा. अरे वा, मस्त. फारच मस्त कल्पना आहे ही. चांदण्या म्हणजे फारच सुंदरच झालेल्या आहेत. घ्या चांदण्यांचं ताट. जरा हळूवारपणे, कारण एखाद्या वेळेला हातावर येते ना. आम्ही आता या चांदण्या वरणफळ बनवण्यासाठी आतमध्ये सोडतो आहोत. तोवर तुम्ही साहित्य आणि कृती पुन्हा एकदा बघून घेता.